अगदी जन्म झालेल्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत खूप सुंदर विदाऊट साईड इफेक्ट्स ह्याचे रिझल्ट्स आहेत. जन्माला येणाऱ्या प्रत्येकामध्ये सेल्फ हिलिंग कपॅसिटी असते आणि अशा पद्धती सुद्धा आहेत की ज्या वापरून आपण विदाऊट साईड इफेक्ट्स स्वतःला बिनधोकपणे निर्धोकपणे पूर्णपणे बरं करू शकतो. ते जर आपण काही शिकून घेतलं तर नक्कीच आपण स्वतःबरोबरच आपल्या फॅमिली मेंबर्सला, आपल्या आप्तस्वकीयांना किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना त्याचा फायदा करून देऊ शकतो. मोठे मोठे सेलिब्रिटीज पण हे वापरतात. त्यांच्या बॅगमध्ये असते ही रेस्क्यू रेमेडी. परफॉर्मन्स अँझायटीसाठी खूप छान हे काम करतं आणि इतरही गोष्टी आहेतच. आजपर्यंत काय ऐकलंय स्वभावाला औषध नसतं, तर नाही, इथे पुष्पौषधी स्वभाव दोषांवर काम करते. येस, नक्की करते आणि अनुभव सिद्ध आहे हे सगळ्या गोष्टी. अनेकांना झोपेच्या गोळ्या असतात, त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्या नाही तर आता झोप येत नाही कालांतराने. ते डोक्यात बसले की आज मी गोळी घेतली नाही मला झोप येते. मग म्हणजे पुष्प औषधी याची सवय लागणार का लोकांना? तर याचं जे गुणवैशिष्ट्य आपण पाहतोय तर त्याच्यामध्ये असंही एक आहे की स्विचवर्ड्स प्रमाणे आपण हे वापरू शकतो. जर तुमच्याकडे एखाद्या वेळेला हे औषध नाही, असेही काही केसेस आहेत की स्विचवर्ड्स प्रमाणे फक्त त्या औषधाच्या नावाचं आपण कंटिन्युअसली चॅन्टिंग करायचं आहे, कारण ही व्हायब्रेशनल रेमेडीज आहे. त्याच्यामुळे तसाही त्याचा रिझल्ट मिळतो. एक खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मॅडम. म्हणजे मला विचारावं असं वाटतं की आजकाल आपण जिथे जाऊ तिथे मोबाईलचं अति प्रमाणात वापर दिसतो. म्हणजे नॉट ओन्ली लहान मुलांच्याच बाबतीत नाही तर जनरलच. आज मेट्रोने प्रवास करत आलो कुठे तर सगळेजण मोबाईल बघत असतात. एक व्यसन लागल्यासारखं झालंय. तर त्याच्यासाठी काही अशी औषधं आहेत का की मुलांचं व्यसन झालं म्हणजे मोबाईलचं वेळ कमी होऊ शकेल किंवा तो चांगल्या पद्धतीने डायव्हर्ट होऊ शकेल किंवा हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात, तर त्याच्यासाठी काय? येस, नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, खूपदा आपल्याला असं होतं ना की लाईफ खूप छान चाललंय परंतु काहीतरी आजारपण येतं किंवा मध्येच आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपल्या आयुष्यात नको आहे. मध्ये आजारपण असो, नैराश्य असो, चिंता असो, भीती असो, हे सगळं बाजूला काढण्यासाठी अनेक पद्धतीने आपण काम करतो. पण ह्याच्यावर सगळ्यात बेस्ट म्हणजे पुष्पौषधी म्हणजे फ्लॉवर रेमेडीज हा एक छान पर्याय आहे. हे एका माझ्या मैत्रिणीशी बोलताना मला लक्षात आलं आणि मला असं वाटलं की या मैत्रिणीशी तुमच्याशी ओळख करून द्यावी आणि पुष्पौषधीविषयी मला जे अनुभव आलेत किंवा ती जे छान काम करते ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं. त्यामुळे फार काही मी न बोलता आज आपण डायरेक्ट पॉडकास्टला सुरुवात करूयात, गप्पा मारूयात. रादर रजनी पाटील आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार रजनीताई. नमस्कार. तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवात आपण करण्या अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. येस, थँक्यू. मी रजनी पाटील, मी काउन्सिलर आहे. मी काउन्सिलिंगमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी थेरपी नावाची एक खूप सुंदर थेरपी आहे, ती मराठीतून करून घेते आणि त्याच्या जोडीला मी पुष्पौषधीची प्रॅक्टिस करते. आणि हीच जी पुष्पौषधी आहे, अतिशय सुंदर पद्धतीनं काम करणारी पुष्पौषधी आहे, ती मी शिकवते. पूर्ण पॅथी मी शिकवते आणि खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. अगदी जन्म झालेल्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत खूप सुंदर विदाऊट साईड इफेक्ट्स ह्याचे रिझल्ट्स आहेत. तर आपण पुढे पाहूयाच कसे कसे रिझल्ट्स याचे मिळतात. पण त्या अगोदर मला सांगा की तुम्ही म्हणजे पेशाने वकील आहात आणि बरंच तुमचं म्हणजे कॉर्पोरेट करिअर आहे, तर अचानकपणे या भागात तुम्ही कशा आला? येस, खरं तर इंटरेस्टिंग आहे हे. माझ्यासाठी सुद्धा खूप म्हणजे लाईफ चेंजिंग मोड होता तो. टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफमधला. मी एका मोठ्या कंपनीमध्ये लिगल ॲडवायझर म्हणून काम करत होते. त्या दरम्यान मुलांच्या शिक्षणासाठी मी करिअरमधून ब्रेक घेतला होता आणि त्या दरम्यानच मला थोड्याशा तक्रारी सुरू झाल्या होत्या काही हेल्थ संबंधात. आणि त्या दरम्यान पुष्पौषधीसारखी अतिशय सुंदर पद्धती माझ्या आयुष्यात आली आणि न्यूरोप्लास्टिसिटी थेरपीसारखी थेरपी माझ्या आयुष्यात आली आणि माझे रिपोर्ट्स पूर्ण नॉर्मल आले. ज्या काही माझ्या तक्रारी होत्या त्या मी सेल्फ हिलिंग मोडॅलिटीने पूर्णपणे घालवल्या. आणि नंतर जेव्हा करिअर परत लॉमध्ये सुरू करायचं तेव्हा मी कुठेतरी विचार केला की नाही,
मला ज्याचा फायदा झालेला आहे माझ्या लाईफमध्ये त्याचा मी इतरांना उपयोग करून देऊ शकते का. आणि मग बराच विचार केल्यानंतर मी सुद्धा PG केलं चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंगमध्ये. पुष्पौषधी अजून जास्त पद्धतीनं शिकले, चांगली न्यूरोप्लास्टिसिटी थेरपीमध्ये खूप चांगल्या प्रॅक्टिसेस केल्या आणि मग ठरवलं की आपल्याला इथेच काम करायचं. आणि मग अशा पद्धतीने माझा हा प्रवास सुरू झाला. आणि मग पुष्पौषधीची प्रॅक्टिस करताना माझ्या लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये थोडासा अवेअरनेस कमी दिसून येतो सेल्फ हिलिंग कपॅसिटीज बद्दल. कारण जन्माला येणाऱ्या प्रत्येकामध्ये सेल्फ हिलिंग कपॅसिटी असते आणि अशा पद्धती सुद्धा आहेत की ज्या वापरून आपण विदाऊट साईड इफेक्ट्स स्वतःला बिनधोकपणे निर्धोकपणे पूर्णपणे बरं करू शकतो. ते जर आपण काही शिकून घेतलं तर नक्कीच आपण स्वतःबरोबरच आपल्या फॅमिली मेंबर्सला, आपल्या आप्तस्वकीयांना किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना त्याचा फायदा करून देऊ शकतो. ओके. हे जे मगाशी तुम्ही म्हणालात ना की थोडेफार गैरसमज असतात, म्हणजे पुष्पौषधी म्हणजे काय. जेव्हा या पॉडकास्टच्या निमित्ताने मी थोडासा अभ्यास केला किंवा हा विषय पहिल्यांदा माझ्या समोर आला तेव्हा मला असं वाटलं की गोकर्णाच्या फुलाचा चहा प्यायचा आहे किंवा झेंडूची पानं पाण्यामध्ये कुस्करायची फुलं मग त्याचा चहा प्यायचा, हे काहीतरी म्हणजे पुष्पौषधी. तर नेमकी ही संकल्पना काय आपल्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर आहे, साहजिक आहे आपल्याला असं वाटणं. तर पुष्पौषधी ही आपण थोडंसं त्याचं अगोदर बॅकग्राऊंड पाहूया की ज्यांनी ही डेव्हलप केलेली आहे त्यांना असं का वाटलं की ही डेव्हलप करावी आणि मग आपण पुष्पौषधी म्हणजे काय तिकडे जाऊया. चालेल. तर डॉक्टर एडवर्ड बाक हे या चिकित्सा पद्धतीचे जनक. त्यांना संपूर्ण चिकित्सा पद्धतीमध्ये जगतामध्ये सेकंड हनीमन म्हणूनच ओळखलं जातं. हो, त्यांची अनेक वर्षांची ॲलोपॅथची प्रॅक्टिस होती, होमिओपॅथ आहेत ते होते, बॅक्टेरियोलॉजिस्ट होते, त्यानंतर इम्युनॉलॉजिस्ट होते. अनेक रुग्ण त्यांनी अभ्यासले, पाहिले, बरे केले. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की रुग्ण जातो दवाखान्यात, बरा होतो आणि त्याचं रुटीन सुरू ठेवतो, परंतु तो परत आजारी पडतो. मग ते काही वर्ष त्यांनी त्यांच्या वडिलांच्या फॅक्टरीमध्ये पण काम केलं होतं. तिथे त्यांच्या असं लक्षात आलं की काही कामगार आजारी पडतात, वरचेवर जातात ते दवाखान्यात आणि परत येतात आणि परत आजारी पडतात. मग त्यांनी जेव्हा सगळ्यांशी बोलले, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्याच्या मागे भीती हा खूप मोठा घटक कारणीभूत ठरतोय. मग ही भीतीच जर आपण मुळासकट घालवू शकलो तर किती छान होईल. मग त्याचा शरीरावर होणारा परिणाम आणि मग शरीर आजारी होतंय हेच राहणार नाही, रूट कॉज असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांना अशी चिकित्सा पद्धती शोधायची होती किंवा सगळ्यांसमोर आणायची होती की ज्याच्यापासून औषध बनवायचं आहे किंवा आपल्याला उपचार घ्यायचा आहे त्यालाही त्रास नाही झाला पाहिजे आणि ज्याला आपल्याला उपचार करायचा आहे त्यालाही त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आणि याच्यासाठी मग त्या विश्वासासोबत की याच प्रकृतीमध्ये असं काहीतरी असणार आहे जे या निगेटिव्ह गोष्टींना पलटवून पॉझिटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे. तर त्याच विश्वासासोबत ते 1930 ते 36 साली त्यांनी हे संशोधन केलं. त्यांनी 37 प्रकारच्या रेमेडीज शोधल्या. नंतर एक 38 एक निर्झरा नावाचा झऱ्याचा एक दिव्य औषधी गुणांनी युक्त त्याचं पाणी आहे त्याचा शोध लावला. येस. आणि याच त्यांच्या ज्या 37 रेमेडीज आहेत त्याच्यातून 5 रेमेडीचे कॉम्बिनेशन केलं की जगभरात खूप जास्त प्रमाणात मोठे मोठे सेलिब्रिटीज पण हे वापरतात. त्यांच्या बॅगमध्ये असते ही रेस्क्यू रेमेडी. परफॉर्मन्स अँझायटीसाठी खूप छान हे काम करतं आणि इतरही गोष्टी आहेतच. तर म्हणजे ते झऱ्याच्या पाण्यावाली नाही, जे 37 रेमेडीज त्यांनी शोधल्या त्याच्यातून 5 रेमेडीज घेतल्या आणि त्या 5चं कॉम्बिनेशन केलं. त्याच्यापासून त्यांनी रेस्क्यू रेमेडी रेस्क्यू रेमेडी. याच्या मागे पण एक खूप सुंदर स्टोरी आहे बरं का. एक जहाज उलटलं होतं आणि त्याचे जे नाविक आहेत ते त्यांच्याकडे ॲज अ पेशंट आले होते. ते लिटरली फार अशा अवस्थेत होते की त्यांना कसं ट्रीट करावं हा प्रश्न होता मोठा. आणि मग त्यावेळेस त्यांना हुंगायला दिले औषधं, ही नाडीला चोळली आणि मग त्यावेळेस ही 5 औषधांची कॉम्बिनेशन रेस्क्यू रेमेडी त्यांच्याकडून तयार झाली. आणि कारण त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की येस इट वर्क्स, ह्याचा खूप सुंदर रिझल्ट मिळतोय. आणि मग अशा पद्धतीनं या औषध पद्धतीतून आपण सिंगल रेमेडीचा पण खूप सुंदर फायदा होतो. 5 पर्यंत औषधं आपण एकत्र देऊ शकतो, कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो. आणि अलीकडे जगभरात प्रॅक्टिशनर्स, बॅकपॅथी प्रॅक्टिशनर्स आहेत ते 7 पर्यंत सुद्धा कॉम्बिनेशन्स द्यायला लागलेले आहेत. त्याचाही छान रिझल्ट दिसून येतो. आता या सगळ्यामध्ये मला उत्सुकता अशी आहे की नेमकी ही औषधं काय आहेत आणि ही कशी बनतात आणि ही
कोणासाठी काम करतं? येस, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. अगदी आपण असं म्हणू शकतो की नवजात बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगाला येणारे आहेत आणि विदाऊट साईड इफेक्ट्स. हे फार महत्त्वाचं आहे. कसं आहे ना की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो. हो. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाताना नक्कीच हे नैसर्गिक आहे, आपल्यामध्ये काहीतरी बदल होतात. हो. पण काही ओव्हर सेन्सिटिव्ह लोक असतात, अतिसंवेदनशील, तर त्यांना त्याचा त्रास होतो. तर आपल्याला असं वाटतं की तो आजार आहे, पण खरं तर तो आजार नाही, तो बदल आहे. तो बदल झाल्याशिवाय तर आपण आयुष्याची ही जी लाईफ सायकल आहे ती पूर्ण होणार नाही ना आपली, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेल्याशिवाय. तर तिथे प्रत्येकासाठी, प्रत्येक अवस्थेसाठी सगळ्या सायकोसोमॅटिक जिथे जिथे भावना, नकारात्मक विचार असतील, बिलीफ सिस्टीम आहे, जिथे जिथे ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्याचा शरीरावर मनोशारीरिक परिणाम झालेला आहे, तसा तसा त्याचा खूप सुंदर उपयोग होतो. ओके. म्हणजे ही सगळी फुलांचे एक्स्ट्रॅक्ट काढलेले आहेत का वनस्पती वापरतात त्याच्यात? वनस्पतींची फुलं आहेत, पूर्ण रूपाने तयार झालेली ही फुलं आहेत आणि त्याच्या अर्कापासून ही औषधं तयार झालेली आहेत. कारण की पूर्ण रूपाने तयार झालेल्या फुलापासूनच बीज तयार होणार असतात. त्याच्यामुळे याच्यातच त्या पूर्ण वनस्पतीचे सगळे औषधी गुणधर्म एकवटलेले असतात फुलामध्ये. येस. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि वेगवेगळ्या रंगांमधली ही फुलं आहेत, त्याच्यामुळे रंगांचा भावनांशी संबंध आहे, त्याच्यामुळे भावनिकतेवर खूप छान काम बारकाईने विचार केला सगळ्या गोष्टीचा. आणि खरं तर डॉक्टर एडवर्ड बाक यांच्याविषयी इतकं आपल्याला कृतज्ञता आहे मनामध्ये की इतकी सुंदर पॅथी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्यांचा संकल्पच होता की घरोघरी ही औषधी पोहोचली पाहिजेत. म्हणजे हर घर एक डॉक्टर, स्वतःच आपण डॉक्टर बनू शकतो, फॅमिलीचा, आपल्या सगळ्या लोकांचा, ज्यांची आपल्याला वेलविश आपण करतो सगळ्यांसाठी. असं अशा पद्धतीनं ते काम करतं. तयार कशी होतात मॅडम ही औषधं? एक तर स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये ती ठेवली जातात आणि त्याचा जो अर्क उतरला जातो ते काढून मग प्रिझर्वेटिव्ह वापरून आपण ते तयार केलेले असतात. इतर कुठल्याही ठिकाणी तयार होत नाहीत, फक्त बाग सेंटरलाच ती तयार होतात. आणि दुसरी पद्धत आहे, जर स्वच्छ सूर्यप्रकाश ज्या वेळेस मिळत नाही तेव्हा डबल बॉइलिंग प्रोसेसने ती तयार केली जातात आणि खूप सुंदर रिझल्ट्स आहेत त्याचे. ओके. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की अनेक गोष्टींवरती, म्हणजे सगळ्या आजारांवरती ही पॅथी काम करते, पुष्पौषधी काम करते. जसं की नकारात्मकता असेल किंवा मला सतत भीती वाटते किंवा मला टेन्शन आहे, तर मग ह्यावरती कसं, म्हणजे काय घ्यायचं आणि कसं काम करतं, हाऊ इट वर्क्स? येस. डॉक्टर एडवर्ड बाक यांना खरंच सामान्य लोकांसाठीच ही पद्धती डेव्हलप करायची होती. त्याच्यामुळे त्यांनी हा विचार केला की 38 प्रकारचे स्वभाव दोष आहेत, तर ते स्वभाव दोष पण आपण घालवू शकतो. आपण आजपर्यंत काय ऐकलंय, स्वभावाला औषध नसतं, तर नाही, इथे पुष्पौषधी स्वभाव दोषांवर काम करते. येस, नक्की करते आणि अनुभव सिद्ध आहे हे सगळ्या गोष्टी. तर हे सगळे जे आहेत स्वभाव दोष, वेगळ्या वेगळ्या नकारात्मक वृत्ती, नकारात्मक विचार पद्धती, त्या सगळ्यांना पलटवून काम करणारे हे तर खरं आहे. पण मग सामान्य व्यक्तीला कसं शोधता येईल हे एवढे सगळे 37-38 प्रकारचे नकारात्मक विचार पद्धती आहेत किंवा तात्पुरत्या निर्माण झालेल्या भावना आहेत, भावनिक अवस्था आहेत. समजा आता डिप्रेशनची आपण एक उदाहरण घेऊया. मेनोपॉझल स्टेजमध्ये पण डिप्रेशन येतं, परंतु ते प्रासंगिक आहे, ते तेवढ्या काळापुरतं आहे, ते काय टिकून राहणार नाही. ती तात्पुरती निर्माण होणारी भावनिक अवस्था आहे, परंतु काही लोकांना क्लिनिकल तो प्रॉब्लेम असतो. तर हे सगळं कसं काय उलगडा होणार, मग ह्या सगळ्या औषधांमधून मी कसं निवडायचं? मला हे मेनोपॉझल स्टेजमधलं जर व्यक्तीला डिप्रेशन असेल तर मग त्यांनी काय केलं, अजून सोपं करायचं होतं त्यांना हे सगळं सामान्य लोकांसाठी. त्यांनी 7 गट तयार केले. तुम्ही भीती सांगितलं, तर जगभरात पाहिल्या जाणाऱ्या सगळ्या प्रकारच्या भीतींवर त्यांच्या भीती गटातली औषधं काम करतात. भीती गट आहे, 7 गट त्यांनी सांगितले आणि त्या गटामध्ये मग वेगळे स्वभाव दोष, नकारात्मक अवस्था, नकारात्मक भावनिक तात्पुरत्या निर्माण होणाऱ्या इमोशनल स्टेट येतात किंवा स्थायी भाव असतो. म्हणजे 2 प्रकार आहेत. एक तर तात्पुरती नकारात्मक अवस्था आहे, इमोशनल स्टेट, त्याच्यावर काम करणार आहे, किंवा स्थायी भाव आहे, तुमचा स्वभावच तसा आहे, सतत टेन्शन घेणारा. हा विषय पूर्ण करण्या अगोदर एक छोटासा मी सांगू इच्छिते अनुभव आलेला. एक मुलगा 12वी झाल्यानंतर
सोशल अँझायटी वगैरे, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्याला सुरू झाल्या. जसं जसं आपण, माझी काउन्सिलिंगची प्रॅक्टिस असल्यामुळे आपण ते सेशन्स ही न्यूरोप्लास्टिसिटीचे त्याला सुरू केले होते. जसं जसं तो ओपन अप होत गेला, जसं जसं आपण काम करत गेलो, त्याला फ्लॉवर रेमेडी डिझाईन करत गेलो. कारण फ्लॉवर रेमेडी डिझाईन करताना केस हिस्ट्री घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त भीती म्हणालात, त्या भीतीच्या मुळाशी काय आहे, आत्ता दिवसभरातला घटक आहे का तो फार लहानपणी तुम्हाला एखाद्या शिक्षकाने मारलेला आहे, ती भीती घर करून बसली, हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्याशी बोलताना तो ओपन अप होत गेला. त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याची आजी, त्याचे आजोबा आणि त्याचे बाबा अगदी त्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत प्रचंड शिस्तीचे होते. आणि त्यांच्या या सगळ्या शिस्तीचा त्याच्यावर इतका परिणाम, साईड इफेक्ट निगेटिव्ह झाला होता की त्याच्यात हे सगळे नकारात्मकता, हा बिलीफ सिस्टीम किंवा हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या. आपल्या पुष्पौषधींचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला नकळत सुद्धा औषध देऊ शकतो. मी तेच म्हणणार होते की माझा विश्वास आहे पण घरच्यांचा विश्वास नाही. अगदी. तर काय, किंवा तुमचा टीनेज मधला मुलगा आहे, तो म्हणेल की अरे काय, मला गरज नाही, मला काय गरज आहे ह्याची, मला म्हणतील लोक ट्रीटमेंट घेतोय हा, हे पण एक अजून आपल्याकडे आहे. तर नकळत आपल्याला देता येतात चहामधून, कॉफीमधून, पाण्यातून, इतकं सुंदर आहे. तर त्या मध्ये आईचं खूप कौतुक केलं पाहिजे. जोपर्यंत वडिलांचा स्वभाव, कारण की आम्ही काम करतोय, त्याला रिझल्ट छान मिळत आहेत, परंतु ती सिच्युएशन परत परत येते, वडिलांचा शिस्तशीरपणा, असंच का नाही ठेवलं, जरी आता सुट्ट्या आहेत तरी एवढा तास अभ्यास केलाच पाहिजे, किंवा असंच असंच, हे सगळं त्याला त्रासदायक होत होतं आणि अनेक वर्षांपासून होत होतं. मग त्याच्या आईच्या हे लक्षात आलं की त्याच्यावर काम करतोय, त्याला रिझल्ट मिळतोय, परंतु त्याच्या बाबांचा स्वभाव गेला तर सगळ्याच फॅमिलीला त्याचा फायदा होणार. कारण लिटरली ते संध्याकाळी ऑफिसमधून घरी येईपर्यंत खूप छान वातावरण असायचं, आणि ते ऑफिसमधून यायची वेळ झाली की एकदम घरातलं वातावरण बदलायचं. मग धाडस केलं त्यांनी स्वतः, आणि आम्ही नकळत त्यांना औषधी दिली आणि इतका सुंदर रिझल्ट त्यांना मिळाला. तर त्यांना खूप त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, पॉझिटिव्ह पद्धतीने परिवर्तन झालं. लिटरली नंतर ते त्याला सांगितलं त्यांनी की ठीक आहे, आता तुला जिथे ॲडमिशन घ्यायची तिथे घेऊ शकतो, तुला जे करायचं ते करू शकतो. इतका सुंदर लाईफ ट्रान्सफॉर्मिंग काही केसेसमध्ये याचे अनुभव आहे. खूप सुंदर आयुष्य खूप छान पद्धतीने बदलू शकतं आपण पुष्पौषधी जर वापरत असू. आणि घरातल्या एकाने जरी ही पद्धती शिकून घेतली तरी आपण घरातल्यांना खूप छान पद्धतीनं प्रिव्हेंट करू शकतो. क्युरेटिव्ह आहेत ही औषधं आणि प्रिव्हेंटिव्ह पण आहेत, पण प्रिव्हेंट खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे मुळातच आजार होऊ नये म्हणून ही पॅथी काम करते. आणि ज्यांना सिव्हिअर काही ऑलरेडी झालेला आहे, बरोबर, त्याचा त्रास कमी होऊ शकतो. तिथे तुम्ही ॲलोपॅथीची मदत घ्यायचीच आहे, पण साईड बाय साईड हे सुरू ठेवायचं आहे असं काही. हो, म्हणजे इमर्जन्सीमध्ये आहेच सगळ्यात, नो डाऊट. आपल्याला काही त्याच्याविषयी आपण बोलणं उचित ठरणार नाही, परंतु इमर्जन्सीकडे जाऊच न देणारी ही एक सुंदर पॅथी आहे. इमर्जन्सीमध्ये आहेच हे सगळं, आपल्याला अवेलेबल आहेच आहे, पण तिकडे जायची गरज नाही लागणार तुम्हाला, जर आपण छान पद्धतीने शिकून घेतलं, समजून घेतलं. आणि मेन म्हणजे हे जे शिकवते मी सगळे, तर याच्यामध्ये शरीरशास्त्राचं तुम्हाला नॉलेज असायला हवं, किंवा इतर काही गोष्टींचं अशातला भाग नाही. तुम्हाला भावना समजून घेता आल्या, स्वभाव समजत असेल, लक्षणं व्यवस्थित लक्षात येत असतील, ऑब्झर्वेशन तुम्ही छान ठेवत असाल, तर तुम्ही उत्तम पद्धतीनं स्वतःसाठी हे डिझाईन करू शकता औषध. जसं की उदाहरण द्या ना, म्हणजे मला लक्षात येईल. येस, तुमचं उदाहरण घेतलं तर चालेल का? इन केस, मी असं म्हणत नाही असेलच असं, पण इन केस तुम्हाला असं वाटतंय की मेनोपॉज स्टेजमध्ये जसं आपण आजूबाजूला पाहतोय की बऱ्याच अवस्थांमधनं, निगेटिव्ह अवस्थांमध्ये बायका जात आहेत, आणि माझं अजून काहीच ते सुरू झालं नाही, मला त्याच्यातून जायचं नाहीये, मला खूप ते सगळी प्रोसेस मला एन्जॉयच करायची आहे. समज आता अलीकडे असंही सांगायला लागलेत की कोणाला 5 वर्ष लागतील, कोणाला 10 वर्ष लागतील. इतके 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं पुष्पौषधी शिकून घेऊन वापरून त्याचा खूप छान पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला आता टीनेज मधला मुलगा आहे तर त्याच्यासाठीही काम करू शकता. आता कितीतरी फॅमिलीज आपल्याला आजूबाजूला अशा दिसतात की आईच्या आणि बाबांच्या वयामध्ये अंतर असतं. आता आईच्या आणि बाबांच्या वयामध्येही अंतर आहे, बाबांच्या आणि मुलाच्या वयामध्येही भरपूर अंतर आहे, परत त्या आईच्या आणि मुलाच्या वयामध्ये पण भरपूर अंतर आहे. म्हणजे बाबा एका फेजमधून चाललेत, आई एका फेजमधून चालली, मुलगाही एका फेजमधून चाललाय. मग कोण कोणाला समजून घेणार? तर ड्रॉप्स
खूप छान पद्धतीने काम करतात. हो. पण हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे जो हे शिकलाय त्याला हे वापरता येईल. समजा मी शिकली नाही, इन दॅट केस तुम्ही मला कशी मदत कराल ताई? येस, आपली तशीही प्रॅक्टिस आहे फ्लॉवर रेमेडीची, की तुम्हाला फक्त लक्षणं सांगताय तुम्ही असा असा त्रास होतोय, तर आपण ती फ्लॉवर रेमेडीची औषधं देऊ शकतो. अलीकडे कोविड नंतर बरेच कॉम्प्लिकेटेड पर्सनॅलिटीज झालेल्या आहेत, त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागू शकतो, पण 2 महिन्यांपर्यंत घेतली तर खूप सुंदर रिझल्ट मिळतो याचा, किंवा 3 महिन्यांपर्यंत घ्यावीत असं सांगितलं जातं. पण लहान मुलांमध्ये खूप छान लवकर रिझल्ट, कारण एकदम ती निरागस, येस, त्याच्यामुळे त्यांना खूप छान रिझल्ट मिळतो याचा. ओके. या सगळ्याचा. हा, तर आता तुम्ही मगाशी सांगत होतात की ह्याची वेगवेगळी फुलं वापरली जातात आणि त्याचा बरोबर त्याच्याशी संबंध असतो. हो, बरोबर आहे ना? तर अशी उदाहरणं सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. येस. आता भीतीचं त्यांनी जे मी गट अगोदर पूर्ण करते आणि मग हा प्रश्न घेऊयात आपण. आपला तो मगाचा विषय थोडासा अर्धवट राहिला. तर त्यांनी भीती हा गट सांगितला आहे. आणि आता पण जगभरात असं पाहिलं जातंय की सगळ्या ज्या समस्या येत आहेत त्याच्या मुळाशी इन्सिक्युरिटी फिलिंग, भीती हा खूप मोठा घटक पाहिला जातो. तर त्यांनी 5 औषधं, 5 रेमेडीज भीती या भावनेवरच किंवा भीती या प्रॉब्लेमवरच सांगितलेली आहेत. तर जगभरात पाहिलं जाणाऱ्या सगळ्या भीतींवरही खूप छान काम करतात. अनिश्चितता हा गट सांगितलेला आहे, की अनसर्टन्टी असते सगळ्यांच्या लाईफमध्ये, त्याच्यामुळे मग निर्णय क्षमतेवर खूप मोठा परिणाम होतो, डे टू डे लाईफमध्ये परिणाम होतो. आपण आता डे टू डे लाईफचा विचार केला तर काय महत्वाच्या आहेत याच्यामध्ये गोष्टी? उत्साह चांगला असायला हवा, एकाग्रता चांगली असायला हवी, स्मरणशक्ती चांगली असायला हवी, त्यानंतर प्रत्येक बाबतीतला आत्मविश्वास चांगला असायला हवा, इवन हे जीवन जगतोय आपण त्याच्यातला आनंदही उपभोगता यायला हवा, नुसतं धावतोय पळतोय असं नाही. आणि अजून एक महत्वाचा, डिसिजन मेकिंग कपॅसिटी, करेक्ट, अचूक निर्णय घेण्याची तुमची क्षमता असायला हवी. एवढ्या गोष्टी जर असतील तर अगदी तुमचा रोजचा दिवस, कसं होतं ना, चॅलेंजेस असतील तर रोजचा दिवस ज्या क्वालिटीनं जगायला हवा तो त्या क्वालिटीनं जगता येत नाही आपल्याला. आणि तिथेही पुष्पौषधी क्वालिटी निर्माण करते. का करते? तर जेव्हा चैतन्य शक्ती कमी होते तेव्हा आजार निर्माण होतात, असं डॉक्टर एडवर्ड बाक यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतरचा ग्रुप त्यांनी सांगितलेला आहे की सभोवतालच्या परिस्थितीमध्ये किंवा घटनांमध्ये काही लोकांना अजिबात आवड नाही, रुची नाही, इंटरेस्टच नसतो. मग तो काही त्यांची वेगळी कारणं असतील ते आपण केस हिस्ट्रीमधून घेतो. ती केस हिस्ट्री घ्यायलाच आपण छान पद्धतीनं क्लासमध्ये शिकवतो. तर सभोवतालच्या घटनांमध्ये आणि परिस्थितीमध्ये आवड आणि रुची नसते काही लोकांना. आणि त्याच्यानंतरचा गट त्यांनी सांगितलाय तो अतिसंवेदनक्षम असणाऱ्या लोकांचा आहे. काही लोक परिस्थितीच्या बाबतीत किंवा काही घटना त्यांच्या बरोबर घडतात किंवा वातावरण बदलले. आता काही दिवसांपूर्वी आपण असं पाहत होतो, सकाळी थंडी असायची, दुपारी उन्हाळा असायचा आणि रात्री पाऊस पडायचा. एका दिवसात 3 आपण ऋतू बघितले. पाहिले. तर तिथे काही लोक संवेदनक्षम असतात, त्याचाही त्यांच्या शरीरावर, मनावर परिणाम होतो. ओव्हर सेन्सिटिव्ह, तिथेही ही औषधं खूप छान काम करतात या गटातली. त्याच्यानंतर काही लोक नैराश्य गटातली आहेत, त्याचे त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितले. पण म्हणजे हे ज्यांना लागू होऊ शकतं, ज्यांना कळतंय की मला असं होतंय, परंतु अनेकदा असं होतं ना आपल्या आयुष्यात की नकळत एक अनामिक भीती असे, काय होतं माहिती नाही, पण पोटात गोळाच येतोय किंवा एखादी व्यक्ती बघितल्यानंतर धडधडतंय. मग अशा केसेसमध्ये पण ही भीतीतच लागू होतं का? येस, भीती. त्यांनी जे प्रकार सांगितलेत भीतीचे, तर एक अनामिक भीती असते जी तुम्हीच सांगितली. कधी कधी ज्या व्यक्तीला उपचार हवाय तिच्या तोंडूनच आपल्याला त्या गोष्टी कळतात की अनामिक. मग अनामिक भीतीचंच औषध दिलं तर खूप सुंदर पद्धतीनं ती मुळासकट निघून जाते. आणि मुळासकट ती निघून गेल्यामुळे अनामिक भीतीचे शरीरावर होणारे परिणाम निघून जातात. तर दुसरी भीती आहे माहीत असलेली भीती. तिसरी भीती आहे की त्या लोकांना नाही वाटत स्वतःला कशाची, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना, माझ्या जवळच्या नातेवाईकांना काय होईल का, त्यांच्या बाबतीत काय विपरीत घडेल का, असं खूप जणांच्या बाबतीत होतं. ही भीती असते. आणि काही लोकांना दहशतीची भीती बसलेली असते. म्हणजे एखाद्याला लहानपणी एखाद्या शिक्षकांनी मारहाण केली असेल तर ती आजपर्यंत दहशत बसलेली आहे. किंवा तुम्ही किल्लारीचा भूकंप आहे, तिथे कित्येक दिवस गव्हर्नमेंटनी घरं बांधून दिली तरी लोक घरात झोपत नव्हते, कारण त्यांच्यावरती दहशत बसलेली होती भीतीची. किंवा पुण्यामध्ये एक केस झाली होती बघा, माने कंडक्टरची. तर त्या बसमध्ये असणारे कित्येक लोक परत बसमध्ये बसायला तयार नव्हते, कारण ती दहशत बसली त्यांच्या मनावर त्या प्रसंगाची.
तर ही दहशत बसवणारी भीती आहे. थिजली जाते व्यक्ती, थिजल्यासारखी होते, असं एकदम थिजून जाते, अशी भीती आहे. त्याच्यानंतरची आहे ती स्वतः काय करून बसेल याचा स्वतःला भरोसा नसतो, कंट्रोल नसतो. तर तो कंट्रोल ती जी भीती आहे तर त्याच्यासाठीची काम करणारी, उपचार करणारी ही रेमेडी खूप छान काम करतात. तर अशा पद्धतीनं पुढचा ग्रुप आहे नैराश्य आणि इतरांच्या कल्याणासाठी अवास्तव काळजी करणाऱ्यांचा पण एक ग्रुप आहे. अशी काही लोक असतात की स्वतःला काही प्रॉब्लेम नाही पण इतरांच्या कल्याणाबाबत किंवा डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीज असतात, त्याच्यासाठी काम करणारे आहेत. तर असे त्यांनी गट सांगितले आणि त्या गटामध्ये मग वेगवेगळ्या रेमेडीज सांगितल्या. रेमेडीज म्हणूयात किंवा ते स्वभाव दोष किंवा ते स्थायी भाव किंवा त्या तात्पुरत्या निर्माण होणाऱ्या भावनिक अवस्था ज्यांना पलटवून आपण सकारात्मकतेमध्ये बदलवणार आहे आणि आपल्या चैतन्य शक्ती वाढवण्याबरोबरच ते दोष घालवून, मुळासकट घालवून शरीर पण अर्थात मग दुरुस्त होणार आहे. आणि पाहतोय आपण मघासपासून की भावनांवर, नकारात्मक विचारांवर, या सगळ्यांवर काम करतात, परंतु फक्त शारीरिक लक्षण सांगितलं तुम्ही तर तिथे शरीरावर पण ती छान काम करतात. तीव्र डोकेदुखीवरची औषधं खूप छान आहेत. जबडा अडकला तर अडकले पण घालवण्यासाठीची खूप छान औषधं आहेत किंवा पेनकिलर खूप छान आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यांपासून सगळ्या औषधांमधून काही सिलेक्टिव्ह औषधं खूप छान आहेत. मानसिक स्वच्छता आणि शारीरिक स्वच्छता करणारं एक औषध आहे. तर त्या सगळ्याचा उपयोग करून आपण एक क्रीम बनवायला शिकतो, त्याला नावच आपण मॅजिक क्रीम किंवा ऑल पर्पज क्रीम देतो, की सगळ्या गोष्टींसाठी ते खूप छान पद्धतीनं काम करतं. आणि असे अनेक कॉम्बिनेशन्स आपण क्लासमध्ये शिकवतो की जे प्रॉब्लेम तुम्ही सांगायचा आणि आपण कॉम्बिनेशन डिझाईन करायचं. आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही ही औषधं स्वतः घेऊ शकता आणि इतरांनाही देऊ शकता. नक्कीच. हो. ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की मी जसं की अनेकांना झोपेच्या गोळ्या असतात, त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्या नाही तर आता झोप येत नाही कालांतराने, ते डोक्यात बसले की आज मी गोळी घेतली नाही मला झोप येते. मग म्हणजे पुष्प औषधी याची सवय लागणार का लोकांना? नाही, आपण थोडीशी वैशिष्ट्ये पाहूयात त्याची. तर तेच अतिशय महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे की याची सवय लागत नाही, याचे कुठचेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. अगदी तुम्ही नवजात बालकापासून सगळ्यांना ही औषधे देऊ शकता, अजिबात त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. जस्ट मागच्या आठवड्यात मला एक कॉल आला. तर डिलिव्हरी झालेली आहे मुलीची आणि तिच्या आईने क्लास केलेला आहे. तर बाळ रडतंय हा एक मुद्दा आहेच आहे, परंतु बाळाच्या आईला आता असं दडपण आलेलं आहे की मला हे पेलवेल का सगळं. डिसिजन घेतलेला आहे, छान सगळं चाललेलं आहे, डिलिव्हरी छान झालेली आहे, अगदी गर्भसंस्कार वगैरे छान केलेले आहेत, परंतु आता असं दडपण आलंय की मला आता हे पेलवेल का सगळं. तर इथे आपण बाळाच्या आजीला केअरटेकर म्हणून द्यायचंय, कारण तिच्याकडून ती अँझायटी पास ऑन नाही झाली पाहिजे. तिने मुलीला तो कॉन्फिडन्स दिला पाहिजे की इतकं ही प्रोसेस तू एन्जॉय कर सगळी. त्याचं जे मोठं होणं आहे ते तू एन्जॉय कर, अनुभव घे त्या सगळ्याचा. तो एक भाग झाला. आणि बाळाच्या आईला तर देणारच आहोत आपण. तिला ते दडपण आलंय, तिला ते माहीत असलेलं दडपण आहे, म्हणजे माहीत असलेली भीती आहे, म्हणून माहीत असलेल्या भीतीवरच देणार आहे. आणि बाळाला त्यांना जर असं वाटत असेल की नको आपण डायरेक्टली ड्रॉप्स नाही द्यायचे, तर कानाच्या पाळीला आपण ड्रॉप्स सोडला, नाडीला लावला किंवा हुंगायला दिलं तरीही तो रिझल्ट मिळतो. ओके. हो. इव्हन तुम्हाला सांगते मी, गेल्या आठवड्यात मी प्रवासात होते आणि औषध जवळ ठेवायचं विसरले. तर याचं जे गुणवैशिष्ट्य आपण पाहतोय तर त्याच्यामध्ये असंही एक आहे की स्विचवर्ड्स प्रमाणे आपण हे वापरू शकतो. जर तुमच्याकडे एखाद्या वेळेला हे औषध नाही, असेही काही केसेस आहेत की स्विचवर्ड्स प्रमाणे फक्त त्या औषधाच्या नावाचं आपण कंटिन्युअसली चॅन्टिंग करायचं आहे, कारण ही व्हायब्रेशनल रेमेडीज आहे, त्याच्यामुळे तसाही त्याचा रिझल्ट मिळतो. तर मनावर परिणाम होतोय. व्हायब्रेशन्स त्याच्या निर्माण होऊन व्हायब्रेशनल त्याचा उपचार आपण मिळवू शकतो. असाही त्याचा खूप सुंदर फायदा मिळू शकतो. परंतु आता ते तुम्ही कसं केलं, एका पॉडकास्टमध्ये हे सगळं आपण शिकवू शकत नाही, त्याच्यामुळे तर मोशन सिकनेससाठी आपण जे याच्यातली रेमेडी वापरतो त्या रेमेडीचं नाव आपण कंटिन्युअसली चॅन्ट केलं तर त्याचा रिझल्ट तोच मिळतो आपल्याला, छान पद्धतीने मिळतो. त्या औषधाचं नाव तुम्ही उच्चारायचं. हो, येस. अशाही पद्धतीने ही ख्याती काम करते. अमेझिंग आहे. म्हणजे मला हे सगळं खूप नवीन आहे आणि खूप क्युरिओसिटी निर्माण झाली आहे. मग याच्यात कोणती कोणती फुलं, स्पेसिफिक काही फुलं वापरतात का रॅन्डमली घेतली जातात? ठराविक फुलं वापरली जातात. आता कसं आहे,
रंगांचा भावनांशी संबंध आहे हेही पाहतोय आपण. त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज पण पाहतोय आपण की ज्या फुलांमध्ये एकवटलेल्या आहेत सगळ्या वनस्पतीच्या. तर मग एक उदाहरण घेऊयात आपण. इन जनरल सगळीकडे पाहिली जाणारी माहीत असलेली भीती याचं उदाहरण घेऊयात आपण. परफॉर्मन्स अँझायटी म्हणूयात आपण. तर किंवा एक मानसिक दडपण असतं व्यक्तीच्या मनावर, होईल का नाही व्यवस्थित वगैरे. तर मिम्युलस नावाचं औषध आपण त्यांना देतो. तर मिम्युलस नावाचं औषध देतो. त्याचं फूल कसं आहे तर पिवळ्या रंगाचं फूल आहे. आणि माकड जेव्हा खूप घाबरतं तेव्हा घाबरून माकडानं जसं तोंड उघडलेलं आहे तशा प्रकारचा त्याचा शेप आहे. ओके. हो. त्याच्यातलंच दुसरं एक औषध आहे आस्पेन नावाचं, जे अनामिक भीतीवर किंवा अंधश्रद्धांमधून निर्माण होणाऱ्या ज्या भीती असतात की थरथर कापते व्यक्ती त्या भीतीमध्ये, तिला भीती वाटते, भीतीचा त्रास होतो पण तिला कारण सांगता येत नाही. अकारण. आपण अगोदरचा प्रकार पाहिला सकारण, तिला कारण माहिती आहे. इथे अकारण, तिला कारणच माहिती नाहीये. तर ते हिवराचं झाड आहे आस्पेन म्हणजे. तर हिवराचं झाड कसं आहे मग ते असं थरथरल्यासारखं होतं, त्याला वारा आला थोडासा जरी तरी ते थरथरल्यासारखं होतं. एक्झॅक्टली तशीच व्यक्ती सुद्धा अनामिक किंवा ही अकारण भीतीमध्ये थरथरल्यासारखी होते. असं त्याचं कनेक्शन आहे. आणि रंगही आहे, राखाडी रंगाची ती वनस्पती आहे. असं त्याचं कनेक्शन आहे. प्रत्येक फ्लॉवर्सचा जो इसेन्स काढला जातो त्याचं प्रत्येक भावनेशी आणि प्रत्येक सगळ्या गोष्टींशी निगेटिव्हिटी घालवून टाकणं आणि चैतन्यशक्ती वाढवण्याशी त्याचं कनेक्शन आहे. ओके. मग आता जर मला पॉझिटिव्ह फील करायचं असेल किंवा मला एनर्जी हवी असेल तर मग मी काय घेतलं पाहिजे? येस. खूप सुंदर औषधं आहेत. आपल्याला जेव्हा आता तुम्ही परत विचारलं एनर्जी हवी तर तोही वेगवेगळ्या प्रकारचा थकवा असतो. अनेक दिवस एका तणावाखाली गेल्यामुळे येणारा वेगळा थकवा असतो. आणि तुम्ही शारीरिक काम करताय म्हणून आलेला थकवा दिवसभराचा वेगळा असतो. किंवा एकच प्रकारचं काम, आता समजा स्टेनोग्राफर आहे, तिला बोटांनी सतत टाईप करून काम करावं लागतं, तिच्या बोटांना तो थकवा येणार आहे. किंवा इतर लोकांना मानसिक, किंवा लग्न घर आहे, त्या लग्नघरामध्ये दोन्हीकडच्या लोकांना कंटिन्यू काही ना काही अरेंजमेंट्स करायला लागतात तिथे. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आपल्याला तिथे तपासावं लागतं की कुठल्या प्रकारचा थकवा आहे. पण ऑलिव्ह नावाचं औषध आहे ते तुम्ही घेऊन पहा आणि उद्या रिझल्ट सांगा. इतकं सुंदर ते काम करतं. येस. आणि खूप जास्त चैतन्य शक्ती असणारं ऑलिव्ह आहे. आपण पाहू शकतो त्याचा रिझल्ट, खूप सुंदर रिझल्ट मिळतो. ओके. ऑलिव्ह आहे, सेंटोरी आहे, जिथे स्वभाव दोषच असा आहे की त्या व्यक्तीचा स्वभाव कमजोर आहे, म्हणजे कोणालाही कशालाही नाही म्हणता येत नाही असा त्या स्वभाव दोष आहे, असा त्याचा स्वभाव दोष आहे. आणि अशी खूप लोक असतात की कोणालाच नाही म्हणू शकत नाही. आणि त्याच्यामध्येच एक हॉर्नबीम नावाचं औषध आहे, जिथे काय होतं ना की कुठचंही काम सुरू करण्याच्या अगोदरच फक्त दडपण येतं, माझ्याच्यानी हे पार पाडलं जाईल का नाही. परंतु ती व्यक्ती अशी असते, एकदा ते काम सुरू केलं की खूप छान पद्धतीनं काम पार पाडलं जातं. तर त्या व्यक्तीला जर आपण हॉर्नबीम दिलं तर तो थकवा, मानसिक थकवा कुठच्या कुठे निघून जातो आणि ते बळ मिळतं, ती चैतन्य शक्ती मिळते. साधं उदाहरण घेऊयात आपण. खूप दिवसाचं ठरवतोय आपण रद्दी आवरायची, कपाट आवरायचे किंवा मोठीही काही कामं असतील, तर तिथे सुद्धा आपण हॉर्नबीम घेतलं की ते बरोबर पार पाडली जातात कामं. अच्छा. येस. ओके. इतकं छान मॅजिकली वर्क होतं का अशा पद्धतीने आहे. हो. एक खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मॅडम, म्हणजे मला विचारावं असं वाटतो की आजकाल आपण जिथे जाऊ तिथे मोबाईलचं अति प्रमाणात वापर दिसतो. म्हणजे नॉट ओन्ली लहान मुलांच्याच बाबतीत नाही तर जनरलच. आज मेट्रोने प्रवास करत आलो कुठे तर सगळेजण मोबाईल बघत असतात. एक व्यसन लागल्यासारखं झालंय. तर त्याच्यासाठी काही अशी औषधं आहेत का की मुलांचं व्यसन झालं म्हणजे मोबाईलचा वेळ कमी होऊ शकेल किंवा तो चांगल्या पद्धतीने डायव्हर्ट होऊ शकेल किंवा हायपर ऍक्टिव्ह मुलं आजकाल असतात, तर त्याच्यासाठी काय? येस, तुम्ही सांगितलं की मुलांसाठी स्क्रीन ॲडिक्शन. खरं तसं पाहायला गेलं तर सगळ्याच वयोगटातल्या लोकांना ही समस्या भेडसावतीये. तर फक्त स्क्रीन ॲडिक्शनवर नाही तर सगळ्याच ॲडिक्शनवर काम करणारी खूप सुंदर रेमेडीज ह्याच्यामध्ये आहेत. खूप छान पद्धतीनं काम करतात. आणि मग आपण त्या व्यक्तीचा अभ्यास करतो, थोडक्यात केस हिस्ट्री जेव्हा घेतो आपण की केव्हापासून सुरू झालं, त्यावेळेस काही घडलं होतं का, अशा पद्धतीने आपण जर औषध निवड हे फार महत्त्वाचा पार्ट आहे इथे. त्याच्यामुळेच आपण असं सांगतो की
व्यक्तीचा स्वभाव माहीत पाहिजे. ज्या व्यक्तीला जो काही त्रास होतोय, समजा स्क्रीन ॲडिक्शन हेच उदाहरण घेऊयात आपण. तर तिची त्याच्यानंतरची तो जो त्रास आहे ॲडिक्शनचा, त्याच्यानंतरची सायकोलॉजिकल रिॲक्शन कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय काय त्याच्यात बदल होतात, ह्या सगळ्या गोष्टी जर जाणून घेतल्या आपण तर खूप छान पद्धतीनं आपण औषध डिझाईन करतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय म्हणून सुद्धा ती व्यसनाकडे वळू शकते. आणि एखाद्या, आता मुलांचं उदाहरण घेतलं तर ही सवय लागलेली आहे, तर ती सवय घालवण्यासाठीची सुद्धा खूप औषधं आहेत. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जीवनामध्ये सतत आणि सलग घटनाच नकारात्मक घडलेल्या आहेत की तिने आता असा स्वतःचं आयुष्यच असं समजून घेतलंय की हे असंच चालू राहणार आणि त्याच्यातून ती कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. किंवा एक स्वभावदोष आहे फ्लॉवर रेमेडीमधला, जिथे व्यक्ती एक आनंदाचा मुखवटा घालून वावरते, पण त्या आनंदाच्या मुखवट्याच्या मागे अतोनात दुःख, चिंता, तणाव सगळं ती सप्रेस करून ठेवते. आणि मग ॲडिक्शन सप्रेशन ऑफ इमोशन्स हा खूप मोठा घटक मानला गेला आहे बऱ्याच समस्यांच्या मागचा, इमोशन सप्रेस करणं. तर तिथे त्या व्यक्तीला ती रिमेडी दिली आपण, कारण तो तिचा स्वभावदोष आहे. तर त्या स्वभावदोषाची असणारी व्यक्ती आपलं सगळं ते तणाव घालवण्यासाठी व्यसनाकडे वळू शकते. तर हा अभ्यास थोडासा महत्त्वाचा आहे आपल्याला. तर याच्यासाठी खूप छान मी एक उदाहरण सांगेल. शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आता, मग पालकांना असं वाटतं की पुढच्या वर्गात जाणार आहे त्याच्यासाठी काहीतरी पूर्वतयारी छान करून घ्यावी. त्याच्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी ते आमच्याकडे येतात आणि छान त्याचा फायदा होतो त्यांना. 3री-4थीतला मुलगा लिटरली तो लहानपणापासून 8-8 तास टी व्ही पाहायचा, इतका त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टींचा, स्क्रीन ॲडिक्शनचा खूप जास्त परिणाम झाला. तो जास्त करून नकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. एकटेपणा असेल किंवा स्वतःच्या विश्वात रमणं असेल. आभासी दुनिया आपण आता अलीकडे पाहतो, तर त्या आभासी दुनियेत मुलं रमलेली आहेत, जे स्क्रीन ॲडिक्शन आपण म्हणतो ते. तर काहीच दिवस त्याच्यासाठी आपण पुष्पौषधी थ्रू काम केलं, इतका सुंदर रिझल्ट मिळाला त्याला आणि तो त्याच्यातून हायपर ॲक्टिव्ह, अतिचंचलता ही पण समस्या त्याच्यामध्ये निर्माण झाली. मुलांमध्ये आहे, खूप मुलांमध्ये आहे. तर तो अतिचंचलपणा पण त्याच्यातला कमी झाला, खूप छान एकाग्र करू लागला तो मन, एकाग्रता चांगली वाढली त्याची. आणि त्यालाच कुठेतरी ही सगळी जाणीव झाली की, कारण की सदसद विवेक बुद्धी वाढवणारी पण ही औषधं आहेत काही याच्यातली औषधं. तर ॲटोमॅटिक ते आतून होतं, आतून क्युअर गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्याला असा रिझल्ट खूप छान मिळाला. अतिचंचलताही कमी झाली आणि स्क्रीन ॲडिक्शन पण त्याचं कंट्रोल झालं. काय कारण असतं हो ताई ह्याच्या मागे, की नेमकं काय होतं मुलांना आणि या सगळ्या गोष्टी त्या ॲडिक्ट होतात? बऱ्याच गोष्टी आहेत. आता अलीकडे मुलांना पालकांचा सहवास कमी मिळतो. आपण क्वालिटी टाइम त्यांना देऊ शकत नाही, तो एक खूप मोठा फॅक्टर मानला गेलेला आहे. आणि इतर गोष्टी सुद्धा आहेत की त्यांना शाळांमधून इतकं बर्डन असतं अभ्यासाचं वगैरे, हे ते सगळं स्वतः इतक्या लहान खेळायच्या वयामध्ये इतकं सगळं चॅलेंजेस फेस करायचे आहेत त्यांना. आणि मग इथे कुठेतरी ते आणि काही केसेसमध्ये असं पाहिलं जातं की त्यांना व्यवस्थित आपल्याला हँडल करता यावं, माझ्यापासून तो सुरुवातीला व्यवस्थित राहायला जावा म्हणून पालकच त्यांना ते देतात. मोबाईल असेल, स्क्रीन जे काही असेल ते. आता त्रास नको देऊ, इथे बस मोबाईल घे, मला माझं काम करू दे. पॅरेंट्सलाही, आई नको म्हणूयात आपण, पॅरेंट्सलाही सोपं आणि त्यालाही ते ॲडजस्टमेंट करायला सोपं. परंतु त्याच्यातून हळूहळू ही सवय बनत जाते आणि खूप घातक आहे हे. म्हणजे असं मानलं गेलेलं आहे आता की जे दारूचं व्यसन आहे, सिगारेटचं व्यसन आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा हे स्क्रीन ॲडिक्शन घातक समजलं गेलेलं आहे. इतका मेंदूवर त्याचा साईड इफेक्ट होतो, पाहतो आणि आपण ते. पण मग त्या केसमध्ये जर पालकांना, आता आपण बालकच म्हणू, आई आणि बाबा दोघांची तितकीच वैयक्तिक जबाबदारी आहे, तर मुलाला द्यायचंय पण मुलं नाही म्हणतात, म्हणजे मुलांना हे नाही घ्यायचं, औषध नाही, इन दॅट केस आपण कसं काय करणार आहे या गोष्टी? आपण त्यांना नकळत देऊ शकतो आणि पालकांमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी चेंज कराव्या लागतात त्यांना गाईड करून. अजून एक बरं झालं आठवलं मला, इथे समुपदेशनाचा पण फार महत्त्वाचा भाग येतो. काही केसेसमध्ये आपल्याला फ्लॉवर रेमेडी सोबत समुपदेशन पण करावं लागतं. समजा आपण मगाशी एक भीतीचा प्रकार पाहिला की जिथे आप्तस्वकीयांची इतकी ते काळजी करतात की त्यांना बीपीचा त्रास सुरू होतो, तर तिथे त्यांना थोडंसं आपल्याला सांगावं लागतं की ही अनाठाई काळजी करून तुझ्या पदरात काय पडणार आहे, तो यायच्या त्या वेळेला तर तो येणारच आहे. म्हणजे हे लोक इतके परेशान होतात ना की परदेशात गेलेले जर जवळचे लोक असतील ना
तर इतक्या लेवलला ते जाऊन त्यांना सूचना करतील, किंवा ट्रिपला गेलेला मुलगा आहे इतक्या लेवलला जाऊन ते सूचना करतील की त्याला परत यावं लागेल की काय, इतक्यापर्यंत त्यांची ती काळजी असते. त्यांना ती स्वतःला भीती आहे का, तर त्यांची ती इतरांविषयीची ती काळजी आहे. ओके. तर इथे काही काही केसेसमध्ये, काही काही स्वभाव दोषांमध्ये, काही काही निगेटिव्हिटीमध्ये आपल्याला थोडंसं काउन्सिलिंग पण करावं लागतं. त्याचाही खूप सुंदर रिझल्ट. मग इथे पालकांना आपल्याला सांगावं लागतं की त्याच्यासमोर बोलताना तुम्ही कधीही असं म्हणायचं नाही की याला स्क्रीन ॲडिक्शन आहे, किंवा हे सगळं पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग त्याचं ब्रेनचं करायचं आहे आपल्याला. मुद्दामहून इतरांबरोबर फोनवर त्याच्याविषयी बोलताना पॉझिटिव्ह बोलायचं आहे आपल्याला. जितकं जास्त क्वालिटी टाईम तुम्ही देऊ शकाल तोही भाग फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्याकडे ही खूप सुंदर एनर्जी आहे, ती तुम्ही चॅनलाइज करा. हीच जर त्याला ज्या चांगल्या गोष्टी, म्हणजे ह्या मुलांना इतक्या छान गोष्टींमधून पटतं नाही. एक गोष्ट सांगितली एका मुलाला की ल्युसी नावाची मुलगी एका गावात राहायची. इतकी ती अतिचंचल होती ना, तिचं डोकं शांत नसायचं, मन शांत नसायचं, ती एका जागेवर स्थिर नसायची. एके दिवशी त्यांच्या गावामध्ये काहीतरी कार्यक्रमानिमित्त एक चित्रकार आले होते. चित्रकार जे होते त्यांनी तिच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्यावेळी तिला सांगितलं की तुझ्या मनामध्ये येईल ते एक रिकामा कॅनव्हास दिला तिला, आणि तुझ्या मनामध्ये येईल ते तू ह्याच्यावर ड्रॉ कर. सुरुवातीला ल्युसीला ते जमत नव्हतं, वेड्या वाकड्या रेषा ती मारत होती, कसंही तिला जमत नव्हतं ते. पण हळूहळू ती स्थिर व्हायला लागली आणि तिच्या लक्षात यायला लागलं की येस, मी खूप छान करू शकते हे. आणि ती खूप उत्तम कलाकार बनली. आणि त्यावेळी तिच्या हे लक्षात आलं की माझ्यामध्ये जे हे एनर्जी आहे ती जर मी योग्य ठिकाणी हे केली तर त्याचा किती छान उपयोग मी करू शकते. तर हे मुलांना असं जर पद्धतीने आपण गेलो तर त्यांना खरंच खूप छान. म्हणजे आता आम्ही मुलांना आईस ब्रेकिंग क्वेश्चन्स विचारतो ना सुरुवातीला, तर जर समजा एखाद्या मुलाला विचारलं ह्या एज ग्रुपमधल्या, आपल्याला वाटतं पण खरंच त्यांच्याकडे खूप छान समंजसपणा आणि मॅच्युरिटी आहे. खरंच त्यांचं ते बोलणं ऐकून डोळ्यात अश्रू येतात. तर विचारलं ना की असं समज तुझ्याकडे एक जादूची कांडी आहे आणि अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या तुला ते कांडी फिरवायची आणि तुला ते बदलायला येतील. तर त्यांचं पहिलं असतं, बऱ्याच मॅक्सिमम मुलांचं पहिलं उत्तर असतं, माझ्या आईचे आणि बाबांचे ड्रीम मला कम्प्लीट करायचे. अजून काय हवंय आपल्याला, कळतंय पण वळत नाही, असा फक्त इथे भाग येतो. त्यांना ते कळतंय पण ते वळत नाही. मग आता आपण पण जबाबदार आहोतच ना, त्यांना जे वळत नाही त्याच्यामध्ये आपलाही रोल महत्वाचाच आहे ना. तर असं होतं. त्याच्यामुळे आपल्याला काही केसेसमध्ये काउन्सिलिंग केल्यावर छान रिझल्ट मिळतात. अजून एक केस सांगते तुम्हाला, बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे खरं तर ती. म्हणजे मुलांचं भावविश्व कसं असतं, किंवा इन जनरलच प्रत्येकाच्या भावनांमध्ये काय उथलपुथल होत असते. तर जॉब करणारी मुलगी, 10 ते 6 तिचा जॉब अगदी व्यवस्थित चाललेला आहे सगळं. मुलगा नर्सरीत जाणार आहे, त्याला पाळणाघरात ठेवते ती त्याची शाळा झाल्यावर, आणि मग आल्यावर रोज घेते ती. एके दिवशी छान रुटीन सगळं चाललेलं असताना ज्या पाळणाघर चालवतात त्यांना भेटायला बोलवलं की मला महत्त्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे, या. म्हटलं काय बरं, व्यवस्थित तर चाललेलं आहे सगळं, आणि कशाला बोलवलं असेल आपल्याला. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इतकं छान त्याला वेगळे वेगळे पदार्थ देता, सगळं व्यवस्थित त्याचं डिझाईन केलेलं आहे तुम्ही. तर तो असा मला म्हटला 2-3 वेळा, नर्सरीतला मुलगा, की त्यांच्या हे का लक्षात आलं की आईबाबांशी बोलायला हवं. तर अलीकडच्या काळामध्ये त्याच्या सुशीच्या नियंत्रणावर पण बराच परिणाम झाला होता आणि खाण्यावर पण परिणाम झाला होता. मग असं वाटलं की एवढं छान छान वेगळं वेगळं सगळं दिलं तरी का बरं हा खात नाही. मग तो मुलगा असं सांगतो की माझी आई खोटं बोलते. हो. ज्यावेळेस हे येतात भेटायला त्यावेळेस ज्यावेळेस बोललं जातं, व्यवस्थित डिस्कशन करतं, त्यावेळेस हे लक्षात येतं की आई तिच्या नकळत हे होतंय. आई रोज जाताना सांगून जाते मी आज लवकर येईन. मुलांनी पण हेच सांगितलं की रोज मला आई सांगते, काय खोटं बोलते, तर रोज आई मला सांगून जाते की मी आज लवकर येईन, पण ती लवकर येत नाही. त्याच्या दृष्टीने खोटं हे आहे, आपल्यासाठी तो वेगळा हे आहे. पण त्यांच्या भावविश्वात ह्या अशा गोष्टी चाललेल्या असतात आणि त्या भावनांचा, त्या विचारांचा आणि मानसिकतेचा शरीरावर असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तिथे मग आता शरीर सांगतंय की झोपेत शू करतोय, मग आपण जर ट्रीटमेंट दिली त्याला तर ती भावना तशीच राहील ना, त्याची इन्सिक्युरिटी फिलिंग आईबद्दल वगैरे. तिथे जर आपण पुष्पौषधी देऊन त्या भावना घालवल्या, नकारात्मक निर्माण झालेल्या, तर खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळतात आपल्याला. वा. हो.
म्हणजे हे उदाहरण अगदीच मला हो. पटलं की हो. आईच्या दृष्टीनं रोज उशिरा येणं हे इट्स अ कॉमन थिंग, हो. पण त्या मुलाने हो. त्या अशा पद्धतीने घेतल्याने तो ट्रॉमा बसतो हो. आणि गोष्टी वेगळ्या हो. पद्धतीने हो. तर आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ॲज अ टीनेजर्स मॉम किंवा मला असं वाटतं की मी हे शिकायला हवं आणि मी हे जाणून घ्यायला हवं, तर त्यासाठी माझी तर बॅकग्राऊंड वेगळी आहे, हो. तर मला मेडिकलचं काही बॅकग्राऊंड नाही आहे किंवा काही नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही कशी मदत करणार नक्की. किंवा तुम्ही काही असे याचे क्लासेस वगैरे घेऊन लोकांना Yes. शिकवता का Yes. किंवा शिकून वापरता येईल अशी ही पॅथी आहे का हो. अगदी सोप्या पद्धतीने? हो, हो, हो. तो भाग पाहूयाच आपण, पण तुम्ही विचारलं की माझी बॅकग्राऊंड वेगळी आहे तर मी शिकायला पाहिजे का. कोणाची कोणतीही बॅकग्राऊंड असू दे, मन, भावना, विचार, निगेटिव्हिटी, ह्या गोष्टी प्रत्येकावर इम्पॅक्ट करतच आहेत ना. हो बरोबर आहे. आहेतच ना. त्याच्यामुळे सगळ्या बॅकग्राऊंड, कोणतंही बॅकग्राऊंड असेल तुमचं, तर आपण सगळ्यांनी हे जर शिकून घेतलं तर घरातील निदान एका तरी व्यक्तीने हे शिकून घेतलं तर घरातल्या सगळ्या लोकांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून, क्युरेटिव्ह म्हणून सुद्धा खूप छान याचा उपचार होऊ शकतो. हो, क्लासेस घेतो आपण याचे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं क्लासेस चालतात आणि क्लासच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही औषध घेऊही शकता आणि इतरांना देऊही शकता. अच्छा. हो, एकदा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला की तुम्हाला इन केस तुमच्या व्ह्युअर्समध्ये काही लोक असे असतील की ते म्हणतील मला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे, तर त्याचं एक वेगळं ट्रेनिंग आपण देतो की प्रॅक्टिस कशी करायची याची, तर तेही आपण शिकवतो. आपण ज्या उपचार पद्धतीबद्दल किंवा चिकित्सा पद्धतीबद्दल माहिती करून घेतोय ती 90 सालांपूर्वी डेव्हलप केलेली आहे आणि ती ज्या सिद्धांतावर आधारलेली आहे तो होमिओपॅथीचा सिद्धांत आहे की आपल्याला रोगी व्यक्तीला बरं करायचं आहे, रोग नाही बरा करायचा आहे. ती व्यक्ती महत्त्वाची आहे आपल्यासाठी. तर आत्ताचं करंट सायन्स कसं रिलेट करतं हे एकदा बघूयात आपण आता. तर आत्ताची नवीनच उदयाला आलेली जी मेडिकल सायन्सची ब्रँच आहे, सायको न्यूरो इम्युनॉलॉजी, त्यांनी सुद्धा अनेक वर्षांच्या संशोधनातून आता हे सांगितलेलं आहे की आपल्या 3 सिस्टीम्स फार महत्त्वाच्या आहेत. जिथे कुठे या 3 सिस्टीममध्ये बिघाड निर्माण झाला तर आपण आजारी पडतो सगळ्यात अगोदर. म्हणजे तर सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, एंडोक्राईन सिस्टीम आहे, इम्युन सिस्टीम आहे. इथे धक्का लागला की आजार निर्माण होतात सुरुवातीला. तर सायको न्यूरो इम्युनॉलॉजी असं सांगतं की या 3 सिस्टीमला कोण कंट्रोल करतो, तर तो आहे साईक. साईक म्हणजे माइंड, आणि माइंड म्हणजे काय, तर हे आपल्या मनातल्या सगळ्या भावना, हे विचार, जर इथून पॉझिटिव्ह फीडबॅक त्या 3 सिस्टीमला गेला तर त्याच्याकडून पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स फिरून पुन्हा मनापाशी गोष्टी येतात. तेच डॉक्टर एडवर्ड बाक यांनी अनेक वर्षांच्या मनोवैज्ञानिक अभ्यासानंतर या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले की व्यक्तीच्या आजाराचं मूळ हे त्याच्या शरीरामध्ये नसून मनामध्ये आहे. मनातील या भावना, विचार किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आहे. तर असं आहे सगळं. म्हणजे मेडिकल म्हणजे कुठल्याही बॅकग्राऊंडची लोक हे शिकू शकतात, कुठल्याही वयोगटातली साधारणतः समज असलेली कुठली, आणि फ्रॉम डे फर्स्ट ते औषध देऊही शकतात आणि घेऊही शकतात. आणि मला फक्त औषध घ्यायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही पर्सनली गाईड करणार आहात? येस येस. आपलं क्लिनिक आहे मॉडेल कॉलनीमध्ये. तुम्हाला ऑफलाईन हवं असेल तर ऑफलाईनही काम करतो आपण. त्याचीही तुम्हाला लिंक हवी असेल तर देता येईल आपल्याला. नक्की. आणि ऑनलाईन आहे तर ऑनलाईन पण तुम्ही औषधं देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं मला आवडलेला भाग असा आहे की प्रिस्क्रिप्शन लागत नाहीये, एक्सपायरी डेट नाहीये आणि क्विक रिझल्ट आहेत. बरोबर. आणि साईड इफेक्ट्स नाहीयेत, कारण की कुठल्या ना कुठल्या औषधाचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होतच असतो. सो हेही आपण या पॅथीमध्ये टाळू शकतो. सो आता मला कुठेतरी क्युरिओसिटी जनरेट झाली किंवा शिकावंसं वाटतंय की ऍटलिस्ट मी जाणून तरी घेईन की नेमका कसं आहे आणि कुठल्या पद्धतीने ह्याच्यावर काम करून तुमचं डे टू डे लाईफ तुम्ही इझी बनवू शकता ना. फार काही एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. याच्यासाठी क्लास सुरू होण्या अगोदर जो इंट्रोडक्टरी वर्कशॉप असतो तो आपण सगळ्यांसाठी फ्री ठेवतो. तर तो वर्कशॉप सुद्धा अटेंड केला आपण तर आपल्याला बरीच माहिती अजून मिळू शकते. आपण क्लासमध्ये सगळ्या PDF नोट्स देतो, पुस्तकं देतो डॉक्टर एडवर्ड बाक यांची. सगळ्या 2-3 लँग्वेजेसमध्ये ह्या सगळ्या नोट्स मिळतात आणि केस स्टडीज जास्त असतात, त्याच्यामुळे जास्त चांगलं रिलेट करतो. आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःसाठी छान आपण औषध
स्वतःची ओळख अजून नव्याने होते आपल्याला, की माझ्यात कुठले कुठले दोष मिनी आहेत. डॉक्टर म्हणता येईल त्याला. ज्याला तुम्ही मगाशी म्हणाला जसं की ज्याला डॉक्टर व्हायची इच्छा अपुरी राहिली आहे. येस. तर आणि आणि तेच येत असावेत या फील्डमध्ये, की ज्यांना आतून ती इच्छा आहे की मी समोरच्यासाठी हिलिंगच्या मोडॅलिटीमध्ये काहीतरी करायला वाटतं आपल्याला. पटकन 10 लोक आहेत, त्यांच्यासमोर एखादी समस्या घेऊन व्यक्ती आली तर 10च्या 10 लोकांना नाही वाटणार, त्यातल्या एखाद्याच व्यक्तीला पटकन वाटेल की मी कसं करू शकेल हिला, मी माझ्याकडे काय आहे ते देऊन मी हिला कसं पटकन बरं करू शकेल. ही जी आतून आपली जी भावना आहे, बरं करू वाटण्याची भावना, ती फार महत्वाची आहे. आणि ही भावना ज्याच्यामध्ये येते तोच एक परफेक्ट हीलर किंवा एक परफेक्ट डॉक्टर किंवा एक परफेक्ट ह्युमन बिईंग होऊ शकतो, असं आपण छान याच्यातनं निष्कर्ष घेऊ शकतो. पुष्पौषधी सोबतच जर आपण न्यूरोप्लास्टिसिटी थेरपी आणि सप्तचक्र साधना यांचा जर संगम केला तर अतिशय सर्वांग सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळालेले दिसून येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ हिलिंग मोडॅलिटीज आहेत आणि अनुभव सिद्ध आहेत. म्हणजे एक लाईफमध्ये जो ताणतणाव डे टू डे लाईफमध्ये सध्या येतोय तो सगळा छान पद्धतीने जर तुम्हाला बॅलन्स करायचा असेल तर पुष्पौषधी आहे, मेडिटेशन रोजच्या रोज करणं आवश्यक आहे आणि तुमचा आजचा दिवस छान कसा जाईल याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुष्पौषधी तुम्हाला मदत करू शकतील असं आपण एक निष्कर्ष याच्यातनं काढू शकतो. सो मला स्वतःला खूप क्युरिओसिटी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची. हा पॉडकास्ट ऐकताना तुम्हाला असं वाटलं का मंडळी की आपण ही पुष्पौषधीविषयी थोडंसं अधिक जाणून घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर रजनी मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यांच्या सगळ्या याची कोर्सेसची लिंक जर हवी असेल तर ती पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करेल. सो तुम्हाला काही प्रश्न या रिलेटेड असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला याच्याही कमेंटच्या मी अपेक्षित आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या आजूबाजूला जर अशा काही आजारांचे सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील आणि कळत नकळत तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यावरती उपचार व्हायला हवेत तर पुष्पौषधीसारखं बेस्ट थेरी नाही असं मला वाटतं. आणि म्हणतात ना स्वभावाला औषध नाही, तर आज तुमच्याशी मॅडम बोलताना असं वाटलंय की येस स्वभावाला सुद्धा औषध आहे आणि पुष्पौषधी ही त्याच्यावरचं छान सोल्युशन आहे. सो खूप छान वाटलं एक नवीन पॅथीविषयी जाणून घेताना आणि खूप आवडलं मला ह्या सगळ्या गोष्टी. सो तुमचे मनापासून आभार की इतक्या छान पद्धतीने उदाहरणासकट तुम्ही या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. तर खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू.